12 नाहीत 11 आहेत, कारण की स्कोररला नाव माहित असणं गरजेचं आहे. कौशिक सध्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राइक एंड वरती दुर्गामाता घास संघाच्या माध्यमातून पहिला बॉल विपुल नाईक, पहिलाच बॉल उडवलाय. मिसट्रायमिंग स्ट्रोक झालाय की काय, तिथे झेलची संधी प्रज्ञेश पाहायला मिळाली आणि प्रज्ञेशने घेतलाय कॅच, मिळाली विकेट, बॅट्समॅन आउट. ऍक्शन रिप्ले थोडंसं फ्लाइटेड डिलिव्हरी देण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये बॉल आपण पाहिलं तर भरपूर काल हवेमध्ये राहिला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी प्रज्ञेश आले पहिल्या अटेम्प्ट मध्ये, तर झेल नाही कॅरी करू शकले, पण दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये हा झेल मात्र कॅरी करताना पाहायला मिळाले. फलंदाज बाद झाल्यात, विकेट मैदानावरती आल्यात, नवीन बॅटर मैदानावरती आता दाखल होताना पाहायला मिळणार आहेत. महत्वाचा मॅच आहे डीबीन लाईव्हला सध्या आपण ही संपूर्ण स्पर्धा कव्हर होत असताना पाहू शकतायत. अपील पंचांकडे स्ट्रॉंग अपील आहे आणि यस पंचांचं बोट देखील लगेच हवेमध्ये पाहायला मिळतात. फलंदाज बाद झाल्यात, बॅक टू बॅक दुसरा विकेट. ही विकेट घेतली तर 500 रुपयाचं प्राइस आहे. 2 विकेट घेतल्यात विपुल नाईक यांनी. ड्राईव्ह केला समोरच्या दिशेने मात्र फटका खेळला गेला. भागेश एक वेगाने एक चपल क्षेत्ररक्षक म्हणून भागेश यांच्याकडे पाहिलं जातं. वेगाने चेंडूवरती आले, बॉल अडवलं, फेकी केली, त्यापर्यंत एकदा मात्र मैदानावरती कंप्लीट होतात. 3 चेंडू देखील संपला गेला. 3 चेंडूनंतर धावसंख्या 1, विकेट मैदानावरती आतापर्यंत गमावल्यात त्या मात्र 2. 12वा खेळाडू असेल तर प्लीज पाठवा एक्स्ट्रा. पुढचा बॉल आफ्टर बॉल होता, त्याला मात्र दिशा देण्याचा प्रयत्न, योग्य दिशा देण्याचा प्रयत्न सध्या मैदानावरती पाहायला मिळाले. एकदा मात्र मैदानावरती कंप्लीट होतात. 4 चेंडू आतापर्यंत फेकून झालेत. धावा फलकावरती आहेत 2, विकेट मैदानावरती गमावलेत त्या मात्र आतापर्यंत 2. पुढचा बॉल, यावेळचा बॉल आपण पाहिलं तर पुन्हा एकदा मात्र व्हाईट बॉलचा इशारा अंपायर घोषित करतायत. महेश कुडूसर एका बाजूने आपल्याला पाहायला मिळतात पंचांच्या माध्यमातून मॅन फ्रॉम अर्नाळा, आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर पंचांच्या माध्यमातून डान्सिंग अंपायर विजय सर मॅन फ्रॉम वसई. यावेळचा बॉल आपण पाहिलं तर पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने हाताळल्या गेल्यात. लेन चांगली आहे, टप्पा चांगला आहेत, व्हायरेशन मात्र मैदानावरती करतायत आणि कालांतराने तुम्हाला बदलावं लागतात. कालांतराने आता तुम्हाला विविधता आणि वैविध्यता ह्या दोन्ही गोष्टी मात्र मैदानावरती वापरायच्या असतात. तर दाखवण्याचा प्रयत्न सध्याच्या घडीला मैदानावरती करतायत. नाव आहे विपुल नाईक. पुन्हा एकदा धीम्या गतीने टाकलेला बॉल, बॅट्समॅन नाही अगदी समजू शकले. निर्धाव चेंडू मैदानावरती पाहायला मिळाला. या षटकातील आतापर्यंत विचार केला तर षटक मैदानावरती समाप्त होताना पाहायला मिळालेले आहेत. ते पहिलं आणि पहिल्या ओव्हरमध्ये रन मैदानावरती आले, बॅट्समॅन आउट होताना पाहायला मिळालेले आहेत आणि पहिल्या षटकानंतर धावफलकावरती धावा आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात. 3 रन मैदानावरती आतापर्यंत लगावले गेले आहेत. 1 ओव्हरचा खेळ संपलाय, धावसंख्या धावफलकावरती 3. जाऊया डीजे कडे, ऐकूयात एक संगीत. चिनार मैदानावरती आल्यात. गोलंदाजी मार्क्स वरती आपल्याला पाहायला मिळतात मिस्टर चिनारचा बॉल आपण पाहिलं तर चांगल्या पद्धतीने मैदानावरती पाहायला मिळाला. पहिला चेंडू जर आपण पाहिलं तर चांगल्या पद्धतीने हाताळला गेला. निर्धाव चेंडूची सांगत आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतात. धावसंख्या धावफलकावरती लगावले ती मात्र 3. गोलंदाज यावेळचा बॉल आपण पाहिलं तर पुन्हा मात्र दिशा देण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मात्र आहेत. बॉल अडवण्याच्या प्रयत्नामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. बॉल अडवले गेलेत
फेकी करेपर्यंत एक धाव मात्र मैदानावरती कंप्लीट होईल. धावसंख्या धावफलकावरती लगावलं गेलं ते मात्र 4 विकेट मैदानावरती आतापर्यंत गमावलं. 3 1.2 चेंडू आतापर्यंत फेकून झाल्यात. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर चिनार यांच्या नावावरती आपण पाहिलं तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मात्र राहिलात. आजच्या दिवसामध्ये चांगला खेळ दर्शवण्याचा प्रयत्न ते देखील करतायत. लेफ्ट हॅम मात्र अँगलला थोडंसं बॉलला बाहेरच्या दिशेने घेऊन जाण्याचा प्रयत्न करतायत. ही खासियत आतापर्यंत चिनार यांची राहिलेली आहेत. अष्टपैलू कामगिरी करत असताना आपण त्यांनाही पाहिलं. सुरुवातीच्या कालावधीमध्ये आपण विपुल यांना पाहिलं आणि आता चिनार यांना पण पाहतायत. एक परफेक्टली संघ सध्या मैदानावरती कामगिरी करतोय असं म्हणता येईल. यावेळीचा बॉल आपण पाहिलं तर पुन्हा चांगला बॉल. बॅट्समॅन अगदी 2 गोष्टी तर बॅट्समॅनकडे जाणवल्याच नाहीत. एक तर फुटवर्क, तुम्ही बॉलच्या रेषेमध्ये तर येत नाहीत. दुसरी गोष्ट पायाची हालचाल जी आहे ती पायाची हालचालच मात्र होत नाहीत. कदापि त्याचा फायदा आहे तो मात्र चिनार यांना होतोय सध्याच्या घडीला. पुन्हा एकदा तीच कहाणी आहेत. पुढे जाऊन जाण्याचा प्रयत्न, खेळण्याचा प्रयत्न. आता बॅट्समॅन अगदी स्वतःहून सांगितलं की नाही आता ही विकेट माझी गमवावी लागणार आहेत आणि विकेट किपरला सांगून फलंदाज बाद. फक्त तुझ्या नावाचं हाय तुझ्या हातात. थँक्यू. नवीन बॅट्समॅन मैदानावरती दाखल होत आहेत. ड्राईव्ह केलाय. हे क्रिकेटमध्ये खूप गरजेचं आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टी तुम्हाला मैदानावरती मोठ्या पटक्यामध्ये नाही जमणार. तुम्हाला काही वेळा संयम बाळगायचा आहे, शांततेने खेळ करायचा आहे. तो थोडासा खेळ करण्याचा प्रयत्न मैदानावरती करतात. 2 धावा या ठिकाणी घेतल्या गेला. षटक संपलं गेलं 2 आणि 2 ओव्हर नंतर रन आहेत 6 रन. लॉस ऑफ 4 विकेट आफ्टर 2 ओव्हर्स. 2 षटकांचा खेळ जुनी मैदानावरती बाकी आहेत. एक ब्रेक घेऊया, ब्रेक मध्ये संगीत ऐकूया आणि पुन्हा मैदानाच्या दिशेने येऊयात. डीजे षटकांचा खेळ संपला गेला. धावसंख्या 6ला 4 विकेट आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतात. षटक मार्गस्थ होताना पाहायला मिळतात. तिसरं पहिलाच बॉल वेगाने हाताळलाय. एक धाव तर त्या ठिकाणी कंप्लीट होईल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न मैदानावरती सुरू झालाय परंतु नाही थांबवलं गेलं. एकाच धावेवरती समाधान व्यक्त करावं लागेल. एकता मित्रमंडळ बानकर आयोजित आपण पाहतात स्वर्गीय अविनाश रविभाई यज्ञेश्वरी पाटील यांच्या स्मरणार्थ यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी या स्पर्धेचं मात्र आयोजन केलं जात आहे. आणि आज आपण पाहिलं तर दुसऱ्या फेरीतील हा महत्त्वाचा सामना खेळतात एकता बानकर संघटनेच्या अगेन्स्ट दुर्गामाता घास. सावकाश अगदी काळजी घ्यायची कारण की खेळण्याच्या प्रयत्नामध्ये अटेम्प्ट करण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र थोडंसं लवकर वळाले आणि बॉल मात्र आपण पाहिलं तर त्या ठिकाणी निघून जात असताना पाहायला मिळाला. निर्धाव वाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून घोषित करण्यात आला होता. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटलमध्ये ऍड झाली. धावसंख्या धावफलकावरती मात्र वाईटच्या स्वरूपाने वाढली गेली. धावसंख्या 8. मीत यांना पण मैदानावरती पाहतात. तिसऱ्या षटकामध्ये मैदानावरती मीत यांचा पुढचा बॉल. पुन्हा मात्र आपण पाहिलं तर लेन भरकटले, लाईन थोडीशी भरकटले. लेगस्टम्पच्या बाहेर मात्र जास्तीत जास्त बॉलला घेऊन जाण्याचा प्रयत्न करतायत. अतिरिक्त स्वरूपाची धाव आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतात. धावसंख्या धावफलकावरती 9 लॉस ऑफ 4 विकेट. आतापर्यंत योग्य बॉल या षटकामध्ये एक बॉल फक्त योग्य फेकला गेलात आणि 2 बॉल जे आहेत ते आपण पाहिलं तर खास करून वाईटच्या स्वरूपाने मैदानावरती फेकण्याचा प्रयत्न आहे तो मी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालेला आहे. पुढचा बॉल शॉर्ट बॉल होता परंतु आता पुन्हा एकदा मैदानावरती घडलंय काय. दिशा पुन्हा एकदा भरकटलंय. पुन्हा एकदा लेगस्टम्पच्या बाहेर चाललाय बॉल. व्हाईट बॉलचा इशारा अंपायर घोषित करतायत. अतिरिक्त स्वरूपाने धावा ज्या आहेत त्या धावा मात्र मैदानावरती थोडासा बहाल करण्याचा प्रयत्न आहे तो सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतो. धावसंख्या धावफलकावरती पुन्हा एकदा वाढलेत. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात त्या मात्र 10 लॉस ऑफ 4 विकेट.
गोलंदाज. यावेळचा बॉल पुन्हा आपण मैदानावरती पाहिलं तर व्हाईट बॉलचा इशारा, जास्तीत जास्त वाईट टाकले जात आहेत. आता कदापि गोलंदाजाकडे अगदी कोणी जात आहे की नाही जात हाही प्रश्न आहेत, कारण की अगदी हे करणं तुम्हाला योग्य आहे की अयोग्य आहे याची देखील चर्चा आहेत. कारण की अशा पद्धतीने ज्या धावा येतात ना, त्या धावा संघासाठी निर्णायक ठरू शकतात. एंड मोमेंटला ह्या धाव्यांचं देखील महत्व असतं नेहमी क्रिकेटमध्ये. म्हणजे क्रिकेटमध्ये आलेला व्हाईट बॉल आहे, त्या व्हाईट बॉलच्या रनही कधी कधी मॅच पराभवाच्या छायेमध्ये घेऊन जाऊ शकतात. थोडंसं विपुलाने मात्र सांगण्याचा प्रयत्न आता मैदानावरती केलेला आहे. पाहूयात लेनमध्ये बदल करतील का. आधी लेस्टमच्या बाहेर होते, आता ऑफ स्टंपच्या बाहेर लागलेले आहेत. खास करून व्हाईट बॉलचा इशारा मैदानावरती आता पुण्यात अंपायर घोषित करतायत. मीत यांना अगदी शिकण्यासारख्या भरपूर काही गोष्टी आहेत. सध्याच्या घडीला यंग टॅलेंटेड खेळाडू आहेत, त्यांना मात्र थोडंसं प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न तर बाणकर संघाच्या माध्यमातून झालेला आहे. परंतु तिथून आता मैदानावरती आपली लेंथ आहेत, ती लेंथ तुम्हाला बदलावी लागणार आहेत. पुढचा बॉल, हा बॉल योग्य आहे. या लेंथवरती गोलंदाजी करायची, थोडंसं शॉर्ट डिलिव्हरी, त्याच्यानंतर आपण पाहिलं तर गुडलँड स्पॉटवरती तुम्हाला चेंडू मात्र जास्तीत जास्त हाताळायचे आहेत. ते प्रयत्न मैदानावरती करतील का याची देखील चर्चा आहेत. आतापर्यंत 2.2 चेंडूचा खेळ संपला गेला आहे. धावा फलकावरती आहेत 12. 12 लॉस ऑफ 4 विकेट. पुण्याच्या मैदानावरती आपण पहिला खेळण्याचा प्रयत्न सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट होताना पाहायला मिळतात. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती होईल का, तर नाही होणार. सिंगल वरती मात्र फक्त समाधान व्यक्त करावं लागेल. एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते, ती मात्र 13च्या घरामध्ये. 13 4 विकेटच्या नुकसानीनंतर आतापर्यंत बॉलचा खेळ संपला गेला. या षटकादरम्यान 3 अजूनही मैदानावरती 3 बॉलचा खेळ बाकी आहेत. गोलंदाजी मार्क्सवरती गोलंदाज मीत. आतापर्यंत 8 चेंडू या षटकामध्ये फेकले गेलेले आहेत. कडक स्ट्रोक आहे, चेंडूला मात्र खेळला गेला. क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर डीप मध्ये आहे, तिथून मात्र वेगाने चेंडूवरती येत आहेत. बॉलला अडवण्याच्या प्रयत्नामध्ये सिंगल मात्र फक्त मैदानावरती प्राप्त होईल. सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या धावफलकावरती पुन्हा एकदा वाढली गेली आहेत. धावसंख्या धावफलकावरती 14. दुर्गामाता घास संघाला सध्या मैदानावरती संधी आली होती या षटकामध्ये, परंतु संधीचं सुवर्ण संधी करण्यासाठी मोठे फटके नाही आले. अशाच वेळी तुम्हाला मोठे फटके खेळायचे होते, ते नाही खेळू शकले. पुण्यात मात्र आपण पाहिलं तर बागपुटला जाऊन चेंडूला स्लाइस करण्याचा प्रयत्न, हलक्या त्याला चेंडूला मात्र फक्त डिक्लेरेशन झोन मध्ये ढकलून दिलेत. एक धाव मात्र मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. सिंगलच्या माध्यमातून धावफलकावरती धावा आहेत, तर पुन्हा एकदा वाढल्या गेल्या संघाची धावसंख्या धावफलकावरती 15. एकूण मित्र म्हणून या षटकामध्ये 5 वाईड येऊनही चांगली गोलंदाजी हाताळण्याचा प्रयत्न आता सध्या करतायत. शेवटचा बॉल, पुण्यात मात्र मोठा फटका नाही खेळू शकले. धावचीची संधी आहे त्या ठिकाणी आणि फलंदाज बाद होईल. षटक क्रमांक मैदानावरती आपण पाहिलं तर 30 जे आहे तर 30 षटक या ठिकाणी होते समाप्त. धावा धावफलकावरती आहेत 15 आणि 15 वरती 5 विकेट. थँक्यू. धावा धावफलकावरती 15 वरती सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर विकेट याला 5. गोलंदाजी मार्क्सवरती आपण पाहिलं तर थोडस नवीन बदल करण्याचा प्रयत्न झाला आणि व्हाईट बॉल, व्हाईट +1 एकूण 2 धावा वाढणार आहेत. आज अनेकांना संधी देण्याचा प्रयत्न बाणकर संघाच्या माध्यमातून होतोय, कारण की धावा यावेळेचा बॉल आपण पाहिलं तर पुन्हा एकदा थोडीशी लेन भरकटली गेलेत ना. त्याचं कारण काय, कारण की भाग्येश होते, त्यांनाही आपण गोलंदाजी वर्ताना पाहिलं आणि महत्वाचे खेळाडू योगेश आहेत या संघाचे, पण आज थोडंसं वाईट हाताळण्याचा प्रयत्न करतायत. यावेळेचा बॉल यॉर्कर टप्प्याचा बॉल पुण्याच्या मैदानावरती पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी ही खासियत राहिली आहे आणि पंच लेगबायचा इशारा घोषित करतायत. जास्तीत जास्त खुलवे टप्प्याचा मारा करण्याचा प्रयत्न योगेशांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो नेहमी, आणि आजही मात्र ते हाताळण्याचा प्रयत्न करतायत. लेगबायच्या माध्यमातून धावसंख्या धावफलकावरती वाढली गेल्यात. धावसंख्या धावफलकावरती 19 धावा 5 गडी बाद. पुण्याचा चांगला बॉल, बॅट आणि बॉलचा कुठल्याही प्रकारचा संपर्क नाही पाहायला मिळत. जो दबाव आतापर्यंत मात्र राखून ठेवला बाणकर संघानं दुर्गामाता घास संघावरती, त्या दबावामधून बाहेर कुठेतरी येत नाहीत. तो खास करून आपण पाहिलं तर दुर्गामाता घासचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. प्रेशर मधून तुम्हाला बाहेर यायचं आहे.
चांगला बॉल पुन्हा पाहायला मिळाला. प्रचंड वेगाने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतायत. वेग चांगला आहे, टप्पा चांगला आहे, नियंत्रण चांगलं आहे. जरी पहिला बॉल वाईट टाकला त्याच्यानंतरच्या मात्र मागील बॉलवरती आपण पाहिलं तर खरं अर्थानं चांगली गोलंदाजी हाताळण्याचा प्रयत्न सध्याच्या घडीला करतात योगेश. पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही झाला. सिंगल मात्र जाऊ देत आहेत. माहित आहेत परिस्थिती आपल्या बाजूने आहेत, नियंत्रण सर्व काही आपल्या बाजूने आहेत. ते मात्र जाणतं योगेश हे सर्व काही समस्या. धावसंख्या धावफलकावरती 1 ने वाढल्या. धावसंख्या 20. अंतिम शेवटचे 2 बॉल मैदानावरती बाकी आहेत. मोठा फटका खेळणं सध्याच्या परिस्थितीमध्ये गरजेचं आहे. दुर्गा माता घास संघाला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न चेंडूला हवेमध्ये खेळलाय. तिथे मात्र खास करून आपण पाहिलं तर चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं भाग्येशच्या माध्यमातून. 1ला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. फेकी थोडीशी खराब झालेली आहेत, त्याचा फायदा मैदानावरती होईल 3 रन मध्ये. आणि या 3 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती पुन्हा एकदा वाढली आहेत. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते ती मात्र 23 धावा धावफलकावरती लगावल्यात. शेवटचा बॉल मैदानावरती बाकी असणार आहेत. लास्ट बॉल ऑफ दिस इनिंग. फुल टच बॉल खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक बीट होताना पाहायला मिळतात. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मात्र वेगाने पुढे येत आहेत. 1ला डबल मध्ये कन्वर्ट. 2 धावा मात्र मैदानावरती कंप्लीट. प्रयत्न तिसऱ्याचा होईल का? तिसऱ्याचा प्रयत्न करत असताना मैदानावरती त्या ठिकाणी आपण पाहिलं तर 2च धावा असणार आहेत. आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती लगावले गेल्यात. त्या मात्र 25 विजयासाठी आपण पाहिलं तर 26चं लक्ष आहेत, 26चं लक्ष आहेत. ते 26चं लक्ष आपल्याला मैदानावरती पाहायला मिळणार आहेत. 26 कशा प्रकारे कंप्लीट केल्या जातील हे आपण मैदानावरती अगदी जाणून घेणार आहोत. परंतु त्यापूर्वी टॉस आपण करूयात. विकास 11 बॉलिंग्स आणि त्यांच्या अगेन्स्ट टीम आपल्याला पाहायला मिळेल रामजी बाबा वाळुंजे. विनंती करेन विकास 11 बॉलिंग्स आणि रामजी बाबा वालुंजे संघ आपण दाखल व्हायचे आहेत. या ठिकाणी आपण करूया टॉस. पुढील मॅचचा महत्त्वाचा मॅच तोही असणार आहेत. विकास 11 बॉलिंग्स आणि रामजी बाबा वालुंजे. त्यानंतर चेतक वाघोली आणि कोरोटी बी, कृपादेवी करमाळे वर्सेस बिंदास कोफराट. आणि आपण नुकताच व्हायला आजच्या दिवसामध्ये ममवंती सतपाले आणि गुरुदत्त पडई याच्यामध्ये देखील मॅचेस होणार आहेत. ज्या लाईनअप मध्ये मॅचेस आहेत ते आपल्याला सेकंड राऊंडच्या पाहायला मिळतील. विकास 11 बॉलिंग्स चला कॅप्टन आपण या आणि रामजी बाबा वालुंजे संघ आपण हा कोरोटी बी आणि गुरुदत्त पडे. चला यायचं कोरोटी बी आणि गुरुदत्त पडे संघाचे कर्णधार आपण या. आपण तिथे करूया टॉस. चला या कॅप्टन गुरुदत्त पडे आणि त्यांच्या अगेन्स्ट असेल कोरोटी बी. चला मॅच मध्ये सेकंड राऊंड मधील महत्वाचा मॅच. सेकंड राऊंड मध्ये सेकंड मॅच आपल्याला पाहायला मिळेल. 4 ओव्हरचा मॅच. दोन्ही कॅप्टन त्या ठिकाणी उपस्थित आहेत. नाणेफेकीचा कॉल या ठिकाणी केला जातोय. दोन्ही कॅप्टनना खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. कॉइन त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आणि कॉइन जातोय गुरुदत्त पडे की दुसऱ्या बाजूला कोरोटी. आणि टॉस झाला आणि टॉस जिंकला कोरोटी संघानं. डिसिजन घेतलं प्रथमतः आम्ही फिल्डिंग करू मैदानावरती आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय ते गुरुदत्त पडई संघाला मैदानावरती. टॉसची कहाणी आपण पाहिली. कोरोटी बी विन द टॉस अँड चूज टू बॉल फर्स्ट. चला मैदानावरती जाऊयात, मॅचच्या दिशेने जाऊयात. लक्ष या मॅच मध्ये मोठं नाहीत. 26चं लक्ष आहेत परंतु क्रिकेटचा खेळ आहेत. काही गोष्टी सोप्या साध्या सरळ म्हणता येणार नाहीत. त्यामुळे मैदानावरती आपण काही गोष्टी पाहणार आहोत. स्ट्राईक एनवरती आपण पाहिलं तर विपुल नाईक मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात. आयोजन कमिटीमध्ये महत्वाची भूमिका बजावत असताना आपण त्यांनाही पाहिलेलं आहेत. तर भाग्येश असतील, प्रतीक असतील, विपुल चुनार यांना पाहिलं, हितेश यांनाही आपण पाहिलेलं आहेत. प्रत्येकाची जबाबदारी, प्रत्येकाची जिम्मेदारी, प्रत्येकाला रिस्पॉन्सिबिलिटी ह्या सर्व काही गोष्टी मात्र स्पर्धेच्या माध्यमातून स्वीकारल्या गेलेल्या आहेत. मयूर मैदानावरती गोलंदाजी मार्क्सवरती आलेले आहेत. या संघाचे एक महत्त्वाचे खेळाडू मयूर यांना आपण पाहिलं पहिल्या कालच्या दिवसामध्ये. आज कशा प्रकारे कामगिरी करणार, कशा प्रकारे गोलंदाजी करणार. पहिलाच बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी पाहायला मिळाला. पहिल्याच बॉल पासून अगदी तुटून पडण्याचा प्रयत्न विपुल करतायत आणि पहिल्याच बॉलवरती मात्र सिंगल या ठिकाणी कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत. सिंगलच्या माध्यमातून खातं ओपन होईल. सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल ती मात्र 1 रन. पहिल्या बॉलवरती सिंगल या ठिकाणी घेतली गेलेत.
स्ट्राईक वरती बॅट्समॅन असतील सतीश. ओहो, सतीश यांच्या बॅट मधून चेंडू सीमारेषेच्या पलीकडे षटकार. वॉट शॉट. थँक्यू. हे पारितोषिक घ्यायला त्याची चर्चा होणार आहेत, पण अक्षय नाईक यांच्याकडून 500 रुपयाचा प्राइज आलेला आहे षटकारासाठी. आणखीन एक मैदानावरती फटका खेळला गेलेला आणि तोही सीमारेषेच्या बाहेर. षटकार. वॉट अ शॉट. मॅग्निफिसंट फायटिंग. थँक्यू. मालामाल होण्याची हीच दृश्य आहेत. बॅटिंग करायची आहे. 2 षटकार मैदानावरती आलेले आहेत. बॅक टू बॅक तिसराला तर मंडळाकडून 200 रुपयाचा प्राइज आहेत. फटका छान खेळला, दर्जेदार खेळलाय. ऑफच्या दिशेने फटका खेळला गेलेला. एकदा त्या ठिकाणी मात्र पाहायला मिळत आहेत आणि चांगली बॅटिंग सध्याच्या घडीला मैदानावरती करतायत. जर हेमंत मैदानावरती बॅटिंग साठी आले तर आकाश यांच्या माध्यमातून $100 त्यांना दिले जाणार आहेत प्रत्येक 6 साठी. हेमंत मैदानावरती आल्यानंतर स्विचिट करण्याचा प्रयत्न होता. पंच आता डिक्लेरेशनचा इशारा घोषित करतायत. डिक्लेरेशनच्या माध्यमातून त्या ठिकाणी मात्र आपण पाहिलं तर रन आहेत. ती रन मात्र मैदानावरती आपल्याला मिळत असताना पाहायला मिळणार आहेत. सिंगल या ठिकाणी प्राप्त होतो. सिंगलच्या माध्यमातून दर्शक फलकावरती 15. चेंडू देखील संपलाय. 5 लास्ट बॉल मैदानावरती बाकी आहेत. सतीशनं 3 बॉल मध्ये आतापर्यंत 13 रन बनवलेले आहेत. चांगला स्ट्राईक रेट. खुलव्या टप्प्याचा बॉल होता, त्याला मात्र खेळण्याचा प्रयत्न परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही झाला. षटक क्रमांक मैदानावरती संपलं गेलं. पहिल्या ओव्हर मध्ये रन आलं. 15 समीकरण होतं मैदानावरती करायचे होतं रन मॅचला जिंकण्यासाठी. जवळपास 26 आणि आता या मॅचला जिंकण्यासाठी 11 रनची गरज आहे. येणारे बॉल आहेत 18 बॉल मध्ये 11ची गरज. डीजे थँक्यू. 18 बॉलचा खेळ शेष. 18 बॉल मध्ये 11 धाब्याची गरज आहे. पहिल्याच ओव्हर मध्ये धाब्यांची लय लूट केली. 15 धाबा मात्र पहिल्या षटकामध्ये आल्या. पहिला बॉल व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन मात्र टीमच्या टोटलमध्ये ऍड. विजयासाठी आता मात्र 10 धाब्यांची गरज राहिलेली आहे. पुढचा मॅच होईल 2 संघादरम्यान कोरोटी बी वर्सेस एका बाजूला गुरुदत्त पडई संघामध्ये आपल्याला मॅच पाहायला मिळेल. टॉस जिंकला तिथे कोरोटी बी संघानं प्रथमतः डिसिजन घेतलं. मैदानावरती आम्ही फिल्डिंग करू. शॉर्ट बॉल लवकर पोझिशन मध्ये आले. हुकच्या फटक्यामध्ये कन्वर्ट करायचं होतं बॉलला, परंतु समोरच्या दिशेने बॉल मात्र निघून आलाय. 1 धाव मात्र पाहायला मिळेल. कुठल्याही प्रकारची घाई नाही करत. विपुलला माहित आहेत साथीदाराला स्ट्राईक द्यायची, तिथेही प्रयत्न करतायत तेही मैदानावरती आणि सध्याच्या घडीला चांगली बॅटिंग सतीश यांच्या माध्यमातूनही पाहायला मिळालेली आहेत. धावा फलकावरती 17. करंट रन रेट 14.57 आणि रिक्वायर्ड रन रेट सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर 3.8च्या रन रेटनं तुम्हाला मैदानावरती करायची आहे बॅटिंग. ओव्हर द विकेटने पुढचा बॉल. खोलवट टप्प्याचा बॉल हाताळला. यॉर्कर लेनचा बॉल हाताळण्याचा प्रयत्न मैदानावरती पाहायला मिळाला. धाव चुंड आता मात्र मैदानावरती येतोय. डॉट बॉल येतोय. पाठीमागे भरपूर जण आहेत. प्रज्ञेश जे आहेत, भागेश आहेत, भरपूर सारे जण आहेत. एन्जॉय करतात पाठीमागे. बॅटिंग एन्जॉय करतात. कशा प्रकारे बॅटिंग सुरू आहे, कशा प्रकारे डॉट बॉल आल्यावरती रिएक्शन ऍक्शन या सर्व काही गोष्टी पाठीमागून मात्र देण्याचा प्रयत्नही होतोय. फलंदाज बाद झालेले आहेत आणि तिथून मात्र विकेट आल्यात. पाठीमागे जे खेळाडू आहेत त्यांना विनंती आपण सर्वांनी आपल्या डगआउट मध्ये बसायचं. पाठीमागे भागेश सर्वांना घेऊन डगआउट मध्ये बसा. कॅमेराचा अँगल तुमच्या दिशेने. हा प्रज्ञेश नवीन बॅटर मैदानावरती आलेत. प्रज्ञेश समालोचन करताना पण ज्यांना पाहिलेलं आहेत
आल्याश्रनी पहिल्याच बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न, फटका खेळला बिटवीन द गॅप, चेंडू निघून जाईल का क्षेत्ररक्षक वेगाने येत आहेत. एकच धाव घेणार विपुल, आपल्याकडे स्ट्राईक राखून ठेवणार. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर जाऊन पोहोचतं त्या 18. 14 बॉलचा खेळ मैदानावरती बाकी आहेत आणि 14 बॉलमध्ये विजयासाठी 8 धाव्यांची अजूनही गरज आहे. आणि आज गास संघामध्ये आपण पाहिलं तर सिनियर सिटीजनचे खेळाडू जर आपण पाहिलं तर सुभाष आणि बंड्या हे दोन जे खेळाडू आहेत, अनुभवी खेळाडू आहेत, लिजन खेळाडू आहेत. इतके वर्ष क्रिकेटमध्ये आपण त्यांनाही खेळताना पाहिलेले आहेत, आजही आपण त्यांना खेळताना पाहतात संघाच्या माध्यमातून. गोलंदाज पुन्हा मैदानावरती रेडी, षटकातील पुढचा बॉल घेऊन. यावेळीचा फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, तो बनेल दर्शक मयूर यांच्या डोक्यावरून चेंडू निघून गेला सरळ सीमारेषेच्या बाहेर. गगन बेदी षटकार. धन्यवाद, अतिशय चांगली माहिती. सुभाष आणि बंड्या, मला वाटतं कुमार नाईक ने यावर्षी राजीनामा रिटायरमेंटची जाहीर केल्यानंतर एका धावेची गरज आहे, सिनियर खेळाडू खेळायला उतरत आहेत. एका धावेची गरज आहे आणि एक धाव ती देखील मैदानावरती येणार. मॅच सामना एकता बांधकर जिंकलेला आहे आणि हा सामना आहे तो सामना मैदानावरती जिंकलाय टीम एकता बांधकर ए संघानं. हा मॅच आपल्या नावी केलाय आणि दुर्गा माता घास संघाला पराभवाच्या छायेमध्ये मात्र जावं लागलेलं आहे. कॉंग्रॅच्युलेशन टीम एकता बांधकर संघ मात्र पुढच्या फेरीमध्ये आपल्याला दाखल होत असताना पाहायला मिळतोय. त्यानंतर पुढचा मॅच आहे तो पुढचा मॅच सुरू होईल. मी विनंती करेन गुरुदत्त पडई आणि दुसऱ्या बाजूला कोरोटीबी आपण फिल्डिंग लावायचे आहेत आणि गुरुदत्त पडईला विनंती आहेत. गुरुदत्त पडई आपले दोन बॅट्समॅन आहेत. पाटील सर, गुरुदत्त पडई सांगायचं वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे विशाल अनफिट असल्यामुळे थोडं बोल. आणि सचिन मात्र जो आमचा 2 वर्षाला इनफिट आहे, त्याची पर्यायी जागा अजून आम्हाला तसा खेळाडू मिळालेला नाही. तसा खेळाडू तयार करायची जबाबदारी आता प्रणव, जतीन, यश, स्वप्नील यांनी घेतलेली आहे. ती खेळाडू तयार करायचा आहे. सचिनचा पर्याय अजून आम्हाला मिळाला नाही. सचिनची एवढी भासत असते आम्हाला. एक विषय